आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार। प्रचाराच्या तोफा धडाडणार। भाजपचा बिनविरोध पॅटर्न जोरात। मतदानाआधीच भाजपचे 3 नगराध्यक्ष, 29 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचे सगळे सोयरे बिनविरोध। निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक बिनविरोध। नगराध्यक्षपदासह भाजपचे सर्व 26 नगरसेवक बिनविरोध विजयी। वादग्रस्त अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवडणूक, तर बारामतीतही अजित पवारांच्या 8 नगरसेवकांचा बिनविरोध विजय। मुंबईचा महापौर मराठीच हवा। मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची शेलारांसमोर घोषणाबाजी। मुंबईचा महापौर हिंदूच होईल, शेलारांचं कृती समितीच्या कार्यकर्त्यांना उत्तर। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपचं आज ठाकरेंविरोधात आंदोलन। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप सद्बुद्धी द्या आंदोलन करणार। शरद पवारांनी बोलवली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार। मनसेला सोबत घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती। नेरुळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं गणेश नाईकांकडून अनावरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीमुळे दोघांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात शिंदेंच्या 4 प्रचार सभा। केंद्र सरकारकडून कामगार कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल। 29 जुने कायदे रद्द करून 4 नव्या कामगार संहिता लागू। वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा हक्क। नोकरी पगारासह सुरक्षेची ही नवी हमी। देशातील कोट्यवधी कामगारांना फायदा। सिडकोकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी। आज दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा। दंडाधिकारी न्यायालयाकडून खटला रद्द। साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी न करता कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचं कोर्टाचं निरीक्षण। दिल्लीतील आत्महत्या प्रकरणी शौर्य पाटीलला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सदन ते इंडिया गेटपर्यंत आज कॅन्डल मार्च। विद्यार्थी आणि पालकांसह मराठी नागरिक होणार सहभागी। दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस फायटर विमान कोसळलं। भारतीय बनावटीचं तेजस विमान दुबईत क्रॅश। अपघातात पायलटचा मृत्यू। भारतीय वायुसेनेची माहिती। पासून गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार। शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे ग्रस्त असल्याने उपकर्णधार ऋषभ पंत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार। सेल्फी काढताना युवक तापी नदीपात्रात पडला। धुळ्यातील सावळदे तापी पुलावरील घटना। पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तरुणाला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढून वाचवलं। दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर। हवा गुणवत्ता निर्देशांक 506 या अत्यंत धोकादायक श्रेणीत। प्रदूषणामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिल्लीतील सर्व शाळांमधील क्रीडा स्पर्धांवर बंदी।